उपयोग असेल, कारण जॉन वेस्ली ज्या इंग्लंड शहरामध्ये होते, जे सर्व कथानक चाललेलं आहे ते इंग्लंड शहरामध्ये होते, तेच आज इंग्लंडमधून आपले ब्रदर पंकज देवनूर आमच्यामध्ये आलेत. बिशप पंकज, सर्वजण जोळा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सन्माननीय बिशप पंकज देवनूर, आणि त्यांचा माझा फारसा असा परिचय नाही, परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये फेसबुकच्या माध्यमातून आमचा बरेचसं एकमेकाशी बोलणं झालं. प्रतीक आणि मी ज्यावेळेस ते यूट्यूबवर व्हिडिओज टाकायचो ते त्याला रिस्पॉन्ड करायचे, आणि अशा प्रकारे आमचं केवळ मेसेजद्वारे बोलणं होत होतं. आणि ते इंडियामध्ये त्यांच्या काही कामानिमित्तानं आलेलं असताना ब्रदर पेत्रस काळे यांचा त्यांचा सारखा संपर्क आहेत, आणि त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्या चर्चमध्ये येण्याची त्यांनी इच्छा प्रगट केली. आणि मी म्हटलं खरोखर यू आर वेलकम, कारण आमचं चर्च यासाठी तुम्हाला खुलं आहे आणि आपण येऊ शकता. आणि त्या उद्देशानं आज आमच्यामध्ये बिशप पंकज देवनूर उपस्थित आहेत. मी त्यांना म्हटलं की तुमची ओळख काय करून द्यायची, मला थोडंसं लिहून द्या, परंतु मला नंतर लक्षात आलं की ते तसे मूळचे सोलापूरचे, आणि म्हणून आपल्या मंडळीतील बऱ्याच जणांची ओळख त्यांना आहे. म्हटलं ओळख करून देण्याची गरज नाही, कारण सगळेजण त्याला बरेचसे ओळखतात. आणि त्यावेळेस मी ब्रदर पंकज देवनूर यांना विनंती करतो की जो देवाचा महान संदेश, जो स्वर्गीय मानना त्याने आमच्यासाठी आणला आहे, तो यावेळेस त्यांनी द्यावा. आपण जर पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात आणि त्यांचं स्वागत करूया. बिशप पंकज देवनूर. सर्वसमर्थ परमेश्वराच्या गौरवी नावाला मी धन्यवाद देतो. त्याची उपकार स्तुती करतो की आज फिरून एक वार या त्याच्या प्रिय मंडळीमध्ये मला येण्याची संधी दिली. यापूर्वी या मंडळीमध्ये अनेक वेळा माझं येणं झालं, ज्यावेळेस मी कोल्हापूर धर्म प्रांतामध्ये कार्यरत होतो, आणि त्यावेळेस माझी शेवटची या मंडळीला भेट होती तेव्हा रेव्हरंड खिलारे, सन्माननीय खिलारे पाळकसाहेब या ठिकाणी आचार्य म्हणून सेवा करीत होते. या मंडळीमध्ये अनेक माझे प्रियजन आहेत, माझे आप्तगण आहेत, जे आमच्या सोलापूरच्या मातीशी जुडलेले आहेत, आणि त्यांच्यामुळं हा योग, ही संधी या ठिकाणी मला लाभली. ज्याप्रमाणे सन्माननीय पाळकसाहेबांनी सांगितलं की बरेच लोक ओळखतात, आणि पाळकसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची माझी ओळख ही फेसबुक थ्रू झालेली आहे, त्याच्याद्वारे झालेली आहे. पण पाळकसाहेबांचा आणि आमचा देखील एक फार जुना संबंध आहे. मी त्यांना सांगितलं, त्यांचे आजोबा ख्रिस्तवासी सन्माननीय रेव्हरंड एस लोखंडे पाळकसाहेब आणि माझे आजोबा ख्रिस्तवासी रेव्हरंड PL गायकवाड हे वर्गमित्र, हे बालमित्र, आणि या दोघांनीही आपल्या पाळकीय सेवेची सुरुवात एकत्र केली. दोघंही सोलापूर पहिल्या ख्रिस्ती मंडळीचे सभासद, आणि हे सन्मान्य ख्रिस्तवासी रेव्हरंड एस लोखंडे पाळकसाहेबांच्या कन्येचे सुपुत्र, आणि मी रेव्हरंड PL गायकवाडांच्या कन्येचा सुपुत्र, आणि ही साम्यता आहे आमच्यातली. आणि पाळकसाहेबांचे सन्मान्य वडील सन्मान्य सिनियर कालसेकर पाळकसाहेब, मी त्यांनाही ओळखत होतो. सेंट मेरी खडकी या ठिकाणी आता जे कॅथेड्रल चर्च आहे ते पाळक असताना त्याही ठिकाणी त्यांच्याद्वारे वचनाची सेवा करण्याची संधी त्या मंडळीत मला लाभली. ही आमची जागतिक ओळख आहे, भौतिक ओळख आहे, पण आध्यात्मिक जीवनात आपण सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी आहोत, आणि ही ओळख खरी आहे कारण ती आम्हाला ख्रिस्तानं दिलेली आहे. आणि यावेळेस मी त्या सर्वसमर्थ परमेश्वराची स्तुती करतो, त्याला धन्यवाद देतो की त्यानं ही मौल्यवान संधी या ठिकाणी मला दिली की आपल्या या सुंदर आणि प्रिय मंडळीमध्ये मी यावं आणि प्रभूच्या वचनाची सेवा करावी. तद्वत या मंडळीचे सन्माननीय पाळकसाहेब, रेव्हरंड डॉक्टर प्रमोद कालसेकर, या मंडळीचे समस्त पास्टरेट कमिटी, या मंडळीचे महिला मंडळ, युवक संघ, संडे स्कूल, आणि आपण सर्व या मंडळीचे माननीय सभासद आपले आभार मानतो की प्रेमानं माझा स्वीकार केला आणि आपल्या या पवित्र व्यासपीठावर उभं राहण्याची मला संधी दिली. प्रभूच्या वचनाकडे वळत असताना आपली मनं पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करूया. या आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ, सर्वशक्तिमान, जिवंत दाळू परमेश्वरा, तू अंशानं प्रकारानं विविध सेवकांच्या द्वारे आपल्या लोकांशी संवाद साधत आलेला आहेस. आज परमेश्वरा, ही तुझी योजना होती की या तुझ्या निवडलेल्या मंडळीमध्ये माझ्यासारख्या तुझ्या अशा दासानं तुझ्या वचनाची सेवा करावी.
आणि म्हणून परमेश्वरा अद्भुत रीतीनं आज या ठिकाणी या मंदिराचे द्वार या तुझ्या भक्तासाठी तू उघडे केलेस. परमेश्वरा, माझ्या मुखाला तुझ्या पवित्र लिंगणाचा स्पर्श कर. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द या ऐकणाऱ्या मंडळीच्या कानापर्यंत पोहोचण्यापूर्वी तो पवित्र आणि शुद्ध केलेला, ऐकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी योग्य असा असावा, असं तू दयेने कृपेने कर. परमेश्वरा, बोलणारा मी नव्हे तर तुझा आत्मा असू दे अशी मी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच गौरवी नावानं मागतो. आमेन. प्रियानो, सन्मान्य पाळक साहेब यांची पुणे धर्म प्रांतात आणि पुणे धर्म प्रांताच्या बाहेर एक ख्याती आहे. एक अभ्यासू पाळक, एक उत्तम उपदेशक म्हणून लोक त्यांना ओळखतात. आणि जेव्हा अशा ख्याती प्राप्त झालेल्या पाळकाच्या पुढं बोलायचं तर मग थोडा विचार करावा लागतो, नाही का. थिओलॉजिकल कॉलेजचे ते शिक्षक राहिलेले आहेत आणि आम्ही जरी पाळक आणि बिशप म्हणून सेवा करत असलो तरी एक शिक्षकासमोर बोलायचं नाही, थोडंसं धैर्य लागतं. परंतु प्रभूचा आत्मा बोलतो, बोलणारा तू नाहीस, मी आहे. प्रियानो, एक परिपूर्ण ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. परिपूर्ण ख्रिस्ती जीवनासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यात सर्वात अग्रभागी असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रार्थना. प्रार्थना. दुसरी गोष्ट आहे शास्त्राभ्यास, शास्त्रवाचन. आणि तिसरी आज्ञापालन. जे काही तुम्ही प्रार्थना करता, जो काही अभ्यास करता, तो तुमच्या कृतीत असावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की वाचणाऱ्यांची, ऐकणाऱ्यांची नाही, तर परमेश्वराला त्याप्रमाणे अनुकरण करणाऱ्यांची गरज आहे. परमेश्वर केवळ त्यांच्यावरच प्रीती करतो जे त्याच्या वचनावर प्रीती करतात आणि त्याच्या वचनाप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून एक उत्तम ख्रिस्ती जीवन जर मला जगता यावं अशी जर माझी इच्छा असेल, अशी माझी कामना असेल, तर आज मला एक प्रार्थनाशील व्यक्ती बनणं खूप गरजेचं आहे. प्रियानो, प्रार्थना म्हणजे नेमकं काय आहे? माझा विश्वास आहे की या विषयावर अनेक वेळा सन्मान्य पाळक साहेब आणि अनेक माझ्यासारखे धर्म उपदेशक या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधून देवाच्या वचनामधून त्यांनी तुमचं मार्गदर्शन केलेलं असेल. आणि म्हणून प्रार्थना काय हे मी तुम्हाला सांगण्याची काही वेगळी गरज नाही, परंतु अनेक वेळा आम्हाला त्या गोष्टींना उजाळा देण्याची गरज असते, त्याच्यावर प्रकाश टाकण्याची गरज असते, त्याच्यावर अधिक जोर देण्याची गरज असते, कारण त्यातून आमची उन्नती आणि प्रगती आम्हाला साधता येते आहे. त्या गोष्टीमध्ये आम्हाला पुढे जाता येतं. आणि प्रार्थना काय आहे? प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी साधलेला एक संवाद, परमेश्वराशी बोलणं. आणि ती प्रार्थना आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग असावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. प्रियानो, मी अनेक वेळा उपदेश करताना लोकांना सांगतो, प्रार्थना हा ख्रिस्ती जीवनाचा श्वास आहे. जसं श्वासाशिवाय असलेलं शरीर मृत म्हणून घोषित केलं जातं, तसं प्रार्थनेशिवाय असलेलं ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ती म्हणून ओळखलं जात नाही. या 2 शब्दाचं समीकरण आहे. ही 2 शब्द एकत्र गुंफलेली आहेत. आणि म्हणून जो व्यक्ती स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो तो प्रार्थनेशिवाय जगूच शकत नाही आणि त्याला ते ख्रिस्ती जीवन जगताच येत नाही. आणि जो प्रार्थनाशील आहे त्याला सांगण्याची गरज नाही की मी ख्रिस्ती आहे. लोक आपोआप त्याला पाहून ओळखतात, हा ख्रिस्ताचा प्रार्थनेकरी आहे. आणि म्हणून प्रार्थना हे तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि तो रोज आम्ही हाताळला पाहिजे, रोज आम्ही अभ्यासला पाहिजे, रोज आमच्या कृतीमध्ये तो आणण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचा धर्मग्रंथ याच्या 4थ्या अध्यायातील 26व्या वचनामध्ये पवित्र शास्त्रातली पहिली प्रार्थना आम्हाला वाचायला मिळते. माणसानं देवासमोर सादर केलेली मानवी भाषेतली आपली पहिली प्रार्थना आहे. आणि पवित्र शास्त्राचा जो महत्त्वाचा विषय आहे तारण, उद्धार, आणि तो उद्धार आणि तारण जर आम्हाला साधायचा असेल तर प्रार्थनेशिवाय ते असंभव आहे.
आणि म्हणून प्रार्थना प्रियानो तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू आहे. आम्ही हे कधीही विसरू नये. जवळजवळ 650 वेळा हा विषय या पवित्र शास्त्रात हाताळला गेलेला आहे, त्याविषयी अभ्यास केलेला आहे. आणि त्यापैकी ज्या 650 प्रार्थना पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या आहेत त्यापैकी 450 प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर या 650 प्रार्थनांपैकी जो तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनाचा ज्याला आपण आयडल म्हणतो किंवा आमच्या समोर असलेला आमचा जो प्रेरक आहे येशू ख्रिस्त, त्यानं 25 प्रार्थना केलेल्या आहेत. 33.5 वर्षाच्या मानवी जीवनामध्ये 25 ज्या प्रार्थना आहेत त्या येशू ख्रिस्ताच्या शास्त्रात नमूद केलेल्या असून संत पौलानं हा विषय 41 वेळा हाताळलेला आहे, प्रार्थना. आणि ह्यावरून आम्हाला समजतं की ही प्रार्थना तुमच्या आणि माझ्यासाठी किती मोलाची आहे. ही प्रार्थना तुमच्या आणि माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. प्रियानो, आम्ही प्रार्थना कशी करावी या संबंधी देखील एक उत्तम मार्गदर्शन आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये अभ्यासायला मिळतं, वाचायला मिळतं, पाहायला मिळतं. एकंदरीत 5 प्रकारच्या प्रार्थना पवित्र शास्त्रामध्ये आहेत, ज्या प्रकारे आम्ही देवासमोर जावं आणि आपली प्रार्थना सादर करावी याचं मार्गदर्शन आम्हाला पाहायला मिळतं. पहिली प्रार्थना आहे आणि ती म्हणजे बसून केलेली प्रार्थना. बसून. आणि याचा जो रेफरन्स आहे तो 2 शमूएल याच्या 7व्या अध्यायातून 18व्या वचनामध्ये आपण पाहतो की आम्हाला बसून प्रार्थना करण्याची मुभा या ठिकाणी दिलेली आहे. दुसरी प्रार्थना आहे ती उभं राहून. आणि मार्कचं शुभवर्तमान याच्या 11व्या अध्यायातील 25व्या वचनामध्ये याचा संदर्भ आम्हाला वाचायला मिळतो. तिसरी प्रार्थना आहे गुडघ्यावर येऊन केलेली प्रार्थना. आणि याचा संदर्भ दानिएलाचं पुस्तक 6वा अध्याय 10वं वचन आणि लुकाचं शुभवर्तमान याच्या 22व्या वचनातील 41 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आणि चौथी प्रार्थना जी आहे ते उपडं पळून म्हणजे दंडवत घालून आपलं तोंड जमिनीवर करून आम्ही परमेश्वराला निवेदन, परमेश्वराला याचना, परमेश्वराला प्रार्थना आम्ही करू शकतो. आणि याचा संदर्भ त्याच्या शुभवर्तमानातील 26व्या अध्यायात आणि 39 या वचनामध्ये, तद्वत मार्क याच्या 14व्या अध्यायातील 35 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि 5वी प्रार्थना म्हणजे आपले हात उभारून आम्ही आपली प्रार्थना देवाला सादर करू शकतो. 1 तिमोथी 2 आणि 8. या सर्व प्रकारे आम्हाला आमच्या प्रार्थना परमेश्वराला सादर करता येतात, आमची निवेदनं सादर करता येतात. आणि ही प्रार्थना तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या प्रार्थनेशिवाय आम्हाला ख्रिस्ती जीवन जगता येत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस मी प्रार्थना करतो ती मी प्रार्थना कशी करतो याकडे मला बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. प्रियानो, मला कधी कधी संदेशाच्या मध्येच प्रश्न विचारायला आवडतात. आपण कशी प्रार्थना करता? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कधी गुडघ्यावर जाता का? जाताय? प्रामाणिकपणे सांगायचं, माझ्या खेरीज परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे. आपण हात उभारून प्रार्थना करता? दंडवत घालून प्रार्थना करता? बसून तर सर्वच प्रार्थना करतात, नाही का? बघा, प्रार्थनेमध्ये परमेश्वरानं तुम्हाला मला किती सोयीस्कर भाग दिलेला आहे. असं म्हटलेलं की आम्ही चालताना देखील प्रार्थना करू शकतो. पण अनेक वेळा ह्या प्रार्थनेकडं आम्ही कानडोळा करतो, अनेक वेळा या प्रार्थनेकडं आम्ही दुर्लक्ष करतो आणि परमेश्वराला हवी तशी प्रार्थना न करता मला आवडेल तशी प्रार्थना मी देवाला सादर करण्याचा प्रयत्न करतो. प्रियानो, मी अनेक वेळा सांगतो की मी त्या ख्रिस्ती जीवनामध्ये आनंद मानतो जे जीवन मला आनंद देतं. त्या ठिकाणी देवाचा संपर्क नाही, त्या ठिकाणी देवाचा संबंध नाही, त्या ठिकाणी देवाला काय आवडतं याची मी पर्वा करत नाही. परंतु ज्या ख्रिस्ती जीवनात मी आनंदी आहे ते जीवन मी जगण्याचा प्रयत्न करतो. पण त्या जीवनाविषयी परमेश्वर म्हणतो की मी तुम्हास जाणत नाही, मी तुम्हास ओळखत नाही. कदाचित अनेक उत्तम कार्य तुमच्या जीवनात तुम्ही करत असाल, अनेक धार्मिक कृत्य करत असाल, पण ते धार्मिक कृत्य जर देवाला समाधान देणारे नसतील,
देवाच्या संबंधात नसतील तर प्रियानो त्या धार्मिक जीवनाचा आणि त्या कार्याचा आणि त्या प्रार्थनेचा देवाला काहीही फरक पडत नाही. आणि अशा संबंधी तो म्हणतो, मी ह्या लोकांना ओळखत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनातल्या प्रत्येक धार्मिक क्रियांचा केंद्रबिंदू हा परमेश्वर असला पाहिजे. ती प्रत्येक गोष्ट माझी देवाला समर्पित असली पाहिजे. परमेश्वर हा त्या गोष्टीमध्ये गोवलेला असला पाहिजे. आणि म्हणून प्रार्थना करत असताना ती प्रार्थना माझ्या मनाला मला आनंद देणारी यापेक्षा ती देवाला आवडणारी असावी, याकडं मी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण दिवसातून किती वेळा प्रार्थना केली पाहिजे? 3 वेळा. किती वेळा? 7 वेळा. किती वेळा? निरंतर. राईट आन्सर. प्रार्थना ही निरंतर असली पाहिजे. समयाची बांधिलकी नाहीये. प्रार्थनेला आम्ही वेळामध्ये गुंडाळून ठेवू शकत नाही. परमेश्वराचा आत्मा जेव्हा चेतवील, आम्ही प्रार्थनेत तत्पर असलं पाहिजे, सिद्ध असलं पाहिजे आणि तयार असलं पाहिजे. उठता बोलता निसता आम्ही परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे, नाही का? प्रियानो, पहिलं उत्तर देखील चुकीचं नव्हतं 3 वेळा. कारण जेव्हा आपण दानिएलाच्या पुस्तकामध्ये जातो आणि वाचतो, असं म्हटलेलं की तो आपल्या खोलीत जायचा आणि ज्या दिशेनं देवाचं पवित्र नगर आहे तिथली खिडकी उघडायचा आणि दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायचा. मला आपल्या ख्रिस्ती लोकांचा आणि समाजाचा फार अभिमान आहे. दिवसातून न चुकता ते 3 वेळा प्रार्थना करतातच. कुठली? सकाळी नाश्त्याची, दुपारी जेवणाची आणि संध्याकाळच्या जेवणाची. च्या व्यतिरिक्त दुसरी प्रार्थनाच येत नाही. आणि जेवण आवडीचं असेल तर काही विचारू नका, शॉर्टकट. गॉड ब्लेस दिस फूड, थँक्यू, आमेन. तुटूनच पडला गडी. तुटूनच पडला. आणि काय काय लोकांना इतकी प्रार्थना आवडते, काही विचारू नका. गरम गरम उखळत आलेलं कालवण कधी गार होतं कळतच नाही, इतकी प्रार्थना लांबलचक. पूर्वीच्या काळी जेव्हा म्हणजे CNI अस्तित्वात नव्हतं, हे उदाहरण माझ्या आजोबांनी सांगितलेलं आता इथं फिट बसलं आहे. काउन्सिल असायचे, काउन्सिल. आणि काउन्सिलांचं वार्षिक संमेलन असायचं, पाळकांचं अधिवेशन. आणि या अधिवेशनामध्ये सर्व आचार्य एकत्र यायचे आणि ती एकमेव जागा त्या ठिकाणी त्यांना प्रीती दाखवण्याचा, एकमेकाचा सोड घ्यायचा परिपूर्ण तिथं फायदा मिळायचा. प्रीती पण दाखवायची आणि सूड पण काढायचा. एकदा 2 पाळक समोरासमोर आले, एक व्यासपीठावर एक समोर. आणि मग त्या दोघांचं पटत नव्हतं, पण आता त्या छापलेल्या कार्यक्रमात त्या दुसऱ्या पाळकाचं नाव तो प्रार्थना करायचे. आता ह्याने सांगावं तुम्ही प्रार्थना करा, त्याने ऐकणार का? ते म्हणले, सन्मान्य अमुक अमुक पाळक साहेब आहेत, मध्यस्थीची प्रार्थना करतील. पाळक साहेब, माझी तयारी नाही. तयारी नाही? ते पाळक आता कोल्हापूरच्या बाहेर, ह्यो काय कुस्तीचा आखाडा नव्हं, प्रार्थना करायची तयारी नव्हं, प्रार्थना करा गुमान. कोल्हापुरी भाषा. पाळक साहेब म्हणाले, या आखाड्यात. आणि शेवटी काय का इलाज नव्हता, त्यांनी आपली प्रार्थना सुरू केली. प्रार्थना इतकी लांबवली, इतकी लांबवली, इतकी लांबवली. सन्मान्य चालवणारे पाळक म्हणाले, सन्मान्य पाळक साहेबांची प्रार्थना होईपर्यंत उपासना संगीतातून गीत क्रमांक 435 गाऊया. प्रार्थना जो देवाशी संवाद साधण्याचा एक भाग आहे, आम्ही सूड घेण्यासाठी आणि अनेक वेळा स्वतःची प्रतिभा, स्वतःची कला, स्वतःचा भाषेवर असलेला प्रभुत्वाने अभ्यास दाखवण्यासाठी देखील करतो. प्रार्थना देवाला आम्ही कशी सादर केली पाहिजे, कुठल्या स्वरूपाने ती सादर केली पाहिजे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. संवाद साधणं म्हणजे एका मित्रानं मित्राशी संवाद साधावा त्या प्रकारे नाही, तर एका याचकानं ज्याला याचना सादर केली पाहिजे त्या भावनेनं तो आम्ही देवासमोर नेला पाहिजे आणि ती प्रार्थना देवाला आपल्याला सादर करता आली पाहिजे. सुरुवातीच्या मंडळीमध्ये दिवसातून 3 वेळा प्रार्थना केली जायची. आणि ही प्रार्थना कुठली होती? प्रभूची प्रार्थना. दिवसातून
3 वेळा ही प्रार्थना केली जायची. सकाळी 9 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. हे टायमिंग आपल्याला लय आवडतं नाही का, विशेषतः विकेंडला. संदर्भ कळला असेल कुठं आहे इशारा. चर्चला म्हटलं की नाही पाहुणे येणार आहेत, नाही नाही आज लय काम आहे, डोकंच दुखतं. कधी नाही तेव्हा रविवारीच डोकं दुखतंय. आणि कोणी तर म्हटलं अगं सेल लागलाय, चल 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 आले आले. मित्र म्हणाले अरे फार सुंदर मूवी लागलाय बघ, चांगला आहे. अरे चल चल चल, 12चा जायचा, 3चा जायचा, 6चा जायचा. पण असं म्हटलेलं की सुरुवातीच्या काळामध्ये 3 वेळा प्रभूची प्रार्थना सादर केली जायची. आज आम्ही प्रभूची प्रार्थना कधी सादर करतो दैनंदिन जीवनामध्ये? खरं खरं सांगायचं, रविवारी फक्त चर्चमध्ये. किंवा कौटुंबिक प्रार्थना जर असेल तर पूर्वीच्या काळी कौटुंबिक प्रार्थनेचा फार प्रस्त होता. अलीकडे वेळ नाही हो कौटुंबिक प्रार्थनेला. जेवायला एकत्र बसत नाही तर प्रार्थनेला कुठं बसणार? पण लक्षात घ्या त्याचा परिणाम फार वेगळा आहे. या ठिकाणी जे आमची वयस्कर मंडळी बसलेली आहे, जे आमच्या माता पिता समान बसलेले आहेत, त्यांना विचारा की त्यांच्या काळामध्ये प्रार्थना किती महत्त्वाची होती. प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना केल्याशिवाय कुणालाही जेवण वाढलं जात नव्हतं. बरोबर आहे का नाही? आज मुलं टी व्ही हॉलमध्ये बसून जेवतात, आई वडील बेडरूममध्ये बसून जेवतात. सांघिकता नाही, एकत्रितपणा नाही. हा एकत्रितपणा येणार कुठून? आणि म्हणून मदर टेरेसांचे शब्द आपण लक्षात ठेवले पाहिजे. द फॅमिली प्रेज टुगेदर, स्टेज टुगेदर. नाही का? जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ना, त्यांना कुणीही विभक्त करू शकत नाही. ते सदैव एकत्रच राहतात. हे प्रार्थनेचं बळ आहे, हे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. परंतु आज लोक याच प्रार्थनेचं बळ आणि सामर्थ्य विसरत चाललेले आहेत. त्यांना वाटतं की प्रार्थना इज अ पर्सनल थिंग टू डू. नाही, खरंच आहे, प्रार्थना ही पर्सनली केलीच पाहिजे, परंतु परमेश्वराची सांघिक स्वरूपाने केलेली अधिक आवडते. एकत्र येऊन केलेली प्रार्थना देवाला खूप आवडते. कारण या प्रार्थनेमध्ये एकाच व्यक्तीची भावना गोवलेली नसते, तर अनेकांची भावना त्या ठिकाणी गोवलेली असते. अनेकांची श्रद्धा त्या ठिकाणी एकत्र आलेली असते. अनेकांची अश्रू त्या ठिकाणी एकत्र आलेले असतात. अनेकांचे गुडघे त्या ठिकाणी एकत्र टेकलेले असतात. अनेकांचे हात एकत्र उभे राहिलेले असतात. आणि अशी जेव्हा प्रार्थना होते तेव्हा त्या ठिकाणी परमेश्वराचं सामर्थ्य उतरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्ही देवाच्या मंदिरात येतो. आणि म्हणून देवाच्या मंदिरामध्ये आम्ही प्रार्थना करतो, कारण त्या दैवानं तुम्हाला मला वचन दिलेलं आहे की हे माझं मंदिर आहे आणि या मंदिरात केलेली प्रत्येक प्रार्थना मी ऐकेन. घरात तो ऐकत नाही असं नाही, रस्त्यात तो ऐकत नाही असं नाही, पण तो म्हणतो की हे माझ्या नावाला बांधलेलं मंदिर आहे आणि या मंदिरात जेव्हा केव्हा तुम्ही येता आणि प्रार्थना करता ते मी ऐकेनच. प्रियानो, हे देवाचं वचन आहे. आणि म्हणून प्रार्थना ही तुमच्या आणि माझ्यासाठी फार आणि फार महत्त्वाची आहे. पहिल्या दशकात म्हणजे पहिल्या मंडळीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक प्रेषित होऊन गेले. आपल्याला फक्त 12 प्रेषित माहीत आहेत, 12 प्रेषितांची नावं माहीत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अनेक प्रेषित झाले ज्यांची नावं या ठिकाणी नमूद नाहीत. परंतु त्या प्रेषितापैकी एक हिपोटियस नावाचा प्रेषित होऊन गेला आणि तो म्हणतो की ख्रिस्ती माणसानं प्रार्थना कमीत कमी 7 वेळा तरी केली पाहिजे. किती वेळा? आता वेळ सांगू शकता का कुठल्या वेळेला? मध्यरात्रीतली प्रार्थना, पहाटेची प्रार्थना, सकाळची प्रार्थना, दुपारची प्रार्थना, मध्यान्हाची प्रार्थना, सायंकाळची प्रार्थना. या 7 समय आहेत. आणि या 7 समयामध्ये ख्रिस्ती माणसानं प्रार्थना करावी असा विचार या ठिकाणी ठेवलेला आहे. तरी की परमेश्वर म्हणतो मनुष्यात काय आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. माणसाकडे देवापेक्षा जगाचं आकर्षण फार आहे. माणूस जेवढा देवाकडे आकर्षिला जात नाही तेवढा तो जगाकडे आकर्षिला जातो. आणि या आकर्षणामधून देखील देवासाठी समय काढणं हे एक चॅलेंज आहे, एक आव्हान आहे. आणि म्हणून प्रार्थना ही साधी गोष्ट नाही, ती तुमच्या आणि माझ्यासाठी आव्हानाचं काम करते. इट्स अ चॅलेंज.
आणि जेव्हा हे आव्हान आम्ही स्वीकारतो आणि त्या देवासमोर जातो आणि नेमलेल्या प्रत्येक सभेमध्ये प्रार्थना करतो, लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. नाही का? कारण तुम्ही दिवसातून 7 वेळा त्याच्याशी संवाद करता, 7 वेळा तुम्ही त्याच्याशी बोलता. आणि मग अशा समयी देव तुम्हाला आणि मला कसा सोडेल? प्रार्थना हा गंभीर विषय आहे आणि ख्रिस्ती माणसानं आपल्या जीवनात त्याला गंभीरतेनं घेतलं पाहिजे आणि तो विषय हाताळला पाहिजे, अशी देवाची इच्छा आहे. एकदा एक पाळक साहेब अब्राहम आणि त्याचा देवाशी असलेला संवाद अर्थात प्रार्थना याविषयी उपदेश करत होते. आणि उपदेश फार रंगला, खूप रंगला. लोक आता जसे तुम्ही मन लावून ऐकत आहात तसे लोक मन लावून ऐकत होते. आणि मन लावून ऐकता ऐकता कधी कधी आमचे डोळे बंद होतात. दॅट्स नॅचरल, नैसर्गिक आहे, नाही का? आणि मग डोळे लागले की एक सुंदर आवाज तोंडातून येतो, मागच्याला डिस्टर्ब झाला तर ठीक, नाहीतर तो म्हणतो तुझ्या जोडीला मी पण आहे, चालू दे. हा, असाच संदेश संपला. आणि मग पाळक साहेबांनी लक्षात घेतलं, विनोदातून विनोद कसा होतो लक्षात घ्या. पाळक साहेबांनी बघितलं की चाललंय, म्हटलं काहीतरी प्रोग्राम चाललाय इकडं, डिस्टर्बन्स आणलं पाहिजे. मग पाळक साहेबांनी एकदम जोरात विचारलं, आणि मग अब्राहम काय म्हणाला? असं म्हटल्यावर सगळेजण जागे झाले. त्यात चर्चा पिऊन मागं बसला होता. त्याला वाटलं पाळक साहेबांनी त्यालाच विचारलं. खटकन उठला, म्हटला आज उधार देत नाही म्हणाला. तो आपल्या ह्या अब्रामाची भाषा करायला लागला. प्रार्थना ही जागे राहून केली पाहिजे, प्रार्थना ही सावध राहून केली पाहिजे, प्रार्थना ही सतर्क होऊन केली पाहिजे. कारण प्रार्थना ही हलक्यात घेणारी बाब नाही, ती फार महत्वाची आहे, ती फार महत्वाची आहे. प्रार्थना आमचा श्वास आहे, लक्षात घ्या. ज्या बॉडीत श्वास नाही त्याला काय म्हणतात? डेड बॉडी. आणि ज्याच्यात श्वास आहे त्याला काय म्हणतात? ब्युटिफुल बॉडी. नाही आहे ना? कारण श्वास आहे म्हटल्यावर मग काय, पुरुष असेल तर स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो, श्वास असेल तर मग बायका स्वतःला सुशोभित म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो? स्वतःला नटवण्याचा प्रयत्न करतात. मग तेव्हा ती बॉडी सुंदरच होते. आणि श्वास नसेल तर डेड. कुठलं जिम आणि कुठला मेकअप, काय फरक पडतोय? आणि जर जिम पाहिजे असेल तर प्रार्थना करा, मेकअप पाहिजे असेल तर प्रार्थना करा. नाही, प्रार्थना तुम्ही काहीही करा पण विश्वासानं करा. देव देतो बरं का, देव देतो. मोठी गोष्ट मागा, लहान गोष्ट मागा, देव देतो. देव कुणालाही नाकारत नाही. स्वीकारी हर एक पाप्या, जगदीश आहे तयार. पण प्रार्थनेत गेलं पाहिजे, प्रार्थनेत गेलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. एकदा पाळक साहेबांनी सांगितलं, प्रार्थनेवर प्रेम करा, प्रार्थनेला धरून ठेवा, प्रार्थनेबरोबर चाला, प्रार्थनेबरोबर उठा, प्रार्थनेबरोबर. दुसऱ्या दिवशी एका तरुणाने सांगितलं, पाळक साहेब तुमचा उपदेश एवढा आवडला. म्हणले, हे बघा माझी बायको प्रार्थना, कालच लग्न केलं, म्हणलं कोर्ट मॅरेज, प्रार्थना आहे म्हणे हिचं नाव. तरुणांनो असं ऐकू नका बरं का. पाळक आध्यात्मिक अर्थातून बोलत असतात, त्याला आध्यात्मिक अर्थातून घ्या. आध्यात्मिक घ्या. एका मुलीवर परिणाम, मी मुलांनाच सांगत नाही, पार्शलिटी होईल. एका मुलीला पण संदेश फार आवडला, प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. प्रार्थना चर्च संपल्याबरोबर पुलपिटच्या समोर येऊन गुडघे टोकून प्रार्थना करून बिचारी निघून गेली. पाळक साहेबांनी 4 संडे ऑब्झर्वेशन केलं. 5व्या वर्षी कुतूहल निर्माण झाले. म्हटले, बाळा इकडे काय प्रार्थना करतेस ग तू? काय नाही म्हणले, प्रार्थना करते पाळक साहेब, मला एक सुंदर नवरा दे, हँडसम, भरपूर पगार असलेला, बँक बॅलन्स, घर, गाडी, बंगला, आणि विशेष म्हटले आई बाप नसलेला. काय प्रार्थना आहे?
पण म्हणली 5 वार आहे तरी अजून काही उत्तर नाही, रिस्पॉन्स नाही. म्हणली गॉड इज नॉट रिस्पॉन्डिंग माय प्रेयर. काय करू? देव म्हणला, देव तुझी प्रार्थना चुकीची आहे बाळा, तसे करू नकोस. आपण आधी इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि मग देव आपली प्रार्थना ऐकतो. मुलीनं ऐकलं. परत 2-4 रविवार प्रार्थना झाली. पाळकसाहेब म्हणाले, बाळा कुणासाठी प्रार्थना करते? म्हटली, मला तर आई वडील नाहीत म्हटली, पण मोठ्या भावावर मी जबाबदारी आहे म्हणून मी मोठ्या भावासाठी प्रार्थना करते. म्हटलं किती चांगली गोष्ट आहे. मोठ्या भावासाठी काय मागतेस? तेच की माझ्या भावाचं टेन्शन कमी कर प्रभू, त्याच्यासाठी चांगला जावई बघून दे. दुसऱ्यांच्या खांद्यावर ठेवून साधलेला निशाणा. प्रार्थना तशी नसावी. प्रार्थना निस्वार्थी असावी. प्रार्थना ही परोपकार करणारी असावी. मी, माझे आणि मला यात गोवणारी प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. त्यावेळेस देव बहिरपण धारण करतो. लक्षात घ्या. आम्ही अनेक वेळा म्हणतो आमचा देव कान असून ज्याला ऐकायला येत नाही, असा नाही. पण लक्षात द्या, देवाला माहित आहे कुठली प्रार्थना ऐकायची आणि कुठली नाही ऐकायची. कारण त्यानं तुम्हाला मला निर्माण केलेलं आहे. आम्ही त्याला निर्माण केलेले. प्रार्थना त्याने आम्हाला शिकवली. आम्ही शिकलो का प्रार्थना? यास्तव तुम्ही अशा रीतीने प्रार्थना करा. त्यात त्यानं स्वतःबद्दल काही मागितलंय का? आमचे आमचे आमचे, नाही का? त्याला सार्वत्रिक प्रार्थना म्हटलेलं आहे. सर्वांना गोवून घेणारी प्रार्थना म्हटलेलं आहे. त्यामध्ये स्वार्थ नाही, त्यामध्ये केवळ मीपणा नाही, तर इतरांसाठी केलेली प्रार्थना. प्रियानो, प्रार्थना तुमच्या आणि माझ्यासाठी फार आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. प्रार्थनेत नेमकं आपण काय करावं? तर प्रियानो, आपल्या भावना देवाजवळ आपण न्याव्यात अशी त्याची इच्छा आहे. स्तोत्र 62 आणि 8 यामध्ये आपण वाचतो. एवढंच नाही तर प्रार्थना काय आहे? तर प्रार्थनेमधून आपला परिपूर्ण देवावर विश्वास आहे याची घोषणा आपण करतो. स्तोत्र 145 आणि 18. आणि एवढंच नाही तर प्रार्थनेमधून देव आमचा विश्वास बुलंद करतो आणि वाढवतो. हिब्रू 11. या सर्व कारणांनी आपण प्रार्थना केली पाहिजे. आमचा विश्वास वाढावा, आमची भावना देवाला कळावी आणि आम्ही देवाच्या विश्वासामध्ये पुढं जावं, बुलंद व्हावं, मजबूत व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. एवढंच नाही तर प्रियांनो, या अद्भुत प्रार्थनेला आमच्या जीवनामध्ये आपण रोज आणि रोज स्थान दिलं पाहिजे. प्रार्थना आणि जो संबंधित शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला शुभवर्तमानामधून, त्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी येशू ख्रिस्त सांगतो. पहिली की आमची प्रार्थना कशी नसावी. कशी असावी म्हणजे त्यात लीनता, नम्रता, सौम्यता, नाही का, परोपकारिकपणा, ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात. पण काही गोष्टी असू नयेत प्रार्थनेत. आणि त्यामध्ये तो बोलतो की आमच्या प्रार्थनेत ढोंग असता कामा नये. ढोंग म्हणजे काय हो? खोटेपणा. मनात एक आणि ओटात एक. पोटात काही पण जातं पचवतो आपण, नाही, पण मनात एक आणि ओटात एक, ती प्रार्थना देव ऐकतो का? प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये बोलण्यात आम्ही चांगले धार्मिक असेल पण क्रियेत नसू तर त्या प्रार्थनेला काहीही उपयोग नाही. मराठीत सुंदर म्हणे, बोले तसा चाले त्याची. येशू ख्रिस्त बोलला तसा चालला, म्हणून आज आम्ही त्याची पावलं वंदितो आणि त्याच पाऊलखुणावर आपण आपली पावलं ठेवावीत अशी त्याची इच्छा आहे, नाही का? ख्रिस्ताचं केवळ नावाचं टॅग डोक्यावर लावून आपल्याला जगायचं नाही, ख्रिस्ताला आपल्यात जगवायचं, हे लक्षात घ्या. त्याला ख्रिस्ती जीवन म्हटलेलं आहे ना. संत पौल किती सुंदर म्हणतो, यापुढे या वधस्तंभावर कोण आहे? वधस्तंभावर. आणि मग माझ्यात कोण जिवंत आहे? ख्रिस्त, नाही का? ख्रिस्त. जगणे हे ख्रिस्त मला, मरणे हा लाभ आहे. प्रियांनो, ख्रिस्ताला आम्हाला त्याचं नाव घेऊन जगायचं नाही, तर ख्रिस्ताला आमच्यात घेऊन जगायचं आहे, लक्षात ठेवा. कारण हे त्याचं मंदिर आहे, हे त्याचं घर आहे, त्याच्यावर त्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण त्यासाठी त्यानं मोल दिलं, नाही का? एखादी गोष्ट जेव्हा मी म्हणतो ही माझी आहे, माझ्या मालकीची आहे, त्यासाठी मी मोल दिलेलं आहे. येशू ख्रिस्तानं आपल्या रक्ताची खंडणी दिली आणि म्हणून आम्ही त्याचे झालो. आणि जर तो आमच्यात नसेल तर प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्ही एक वरपांगीपणाचं जीवन, एक ढोंगी जीवन, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची वास्तविकता नाही, कुठल्याही प्रकारचं सत्य नाही आणि सर्व प्रकारची लबाडी भरलेली आहे, अशा जीवनाला घेऊन आम्ही प्रार्थना करू शकत नाही. आणि अशी प्रार्थना देव कधीच ऐकत नाही.
नाही का? देवाच्या मंदिरामध्ये 2 व्यक्ती गेले. एक होता शास्त्री, परुषी, आणि दुसरा जकातदार. दोघांनी प्रार्थना केली असं म्हटलेलं आहे. पण जकातदार हा देवाच्या पुढे नीतिमान ठरला आणि आपल्या घरी आनंदानं गेला. पण परुषाची प्रार्थना मात्र परमेश्वराने अमान्य केली. का हो? देव पक्षपाती आहे? देव भेद करणारा आहे? देव अंतकरण तोलून पाहणारा आहे. त्यानं त्या पुरुषाची प्रार्थना ऐकली, परंतु ती ऐकत असताना त्याच्या अंतकरणातला मत्सर, त्याच्या अंतकरणातला द्वेष, त्यांच्या अंतकरणातला गर्व, त्याच्या जीवनातला असताना आपल्या स्वतःविषयीचा जो जी प्रतिष्ठा आहे किंवा स्वतःच्या विषयीचा असलेला जो गर्वभाव आहे तो परमेश्वरानं पाहिला. कारण प्रार्थनेमध्ये त्यानं केवळ स्वतःची स्तुती केली, नाही का? आणि स्तुती करत असताना त्यानं त्याच्याबरोबर प्रार्थना करत असलेल्या व्यक्तीची काय केलेली आहे? अवहेलना केलेली आहे. प्रियानो, प्रार्थनेत आम्ही कधी कुणाची अवहेलना करू नये. प्रार्थनेत आम्ही कधी कुणाला खाली पाडून त्यांना मनाला लागल असे कुठले शब्द वापरू नयेत. कारण न्याय करणं आपल्या हातात नाही, तो देवाचा न्याय आहे. कुणाच्या धार्मिकतेचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आपल्याला नाही, कारण धार्मिकता ही परमेश्वरापासून आम्हाला मिळते आणि तोच आहे जो आमच्या धार्मिकतेचं प्रमाणपत्र आम्हाला देऊ शकतो. ज्याप्रमाणे त्या जकातदाराच्या धार्मिकतेचं मूल्य परमेश्वराने त्या ठिकाणी केलं आणि त्याला सात्विक धार्मिक ठरवून घरी पाठवला. प्रियानो, आज जर ती भावना तुमची आणि माझी असेल की देवाच्या नजरेत मी सात्विक ठरावं, लक्षात घ्या, आमची धार्मिकता, आम्ही जी स्वतःला, मी जसं सांगितलं सुरुवातीला की मला आनंद वाटेल तो ख्रिस्ती जीवन, त्या धार्मिकतेत देव अजिबात इंटरेस्टेड नसतो. लक्षात घ्या. कारण ती धार्मिकता त्याच्यासमोर कशी आहे? फाटक्या आणि मळक्या चिंधी समान आहे. कारण ती धार्मिकता मी माझ्या आनंदासाठी जगतोय, देवासाठी जगत नाही. ते धार्मिक कार्य, ते दान धर्म मी माझ्या समाधानासाठी करतो, देवासाठी करत नाही. त्या धार्मिकतेला देवाच्या दृष्टिकोनातून मूल्य नाही. जर देवाच्या दृष्टिकोनातून माझी धार्मिकता योग्य ठरावी तर आज मला जकातदारासारखं लीन नम्र झालं पाहिजे, स्वतःच्या हृदयाला बडवून घेतलं पाहिजे आणि देवाच्या वेदीकडे न बघण्याचं धैर्य दाखवत मान खाली घालून म्हटलं पाहिजे, हे प्रभू, मी पापी आहे, माझ्यावर दया कर. मी पापी आहे. अनेकांना मी पापी आहे असं म्हणणं आवडत नाही. दे ऑलवेज काउंट देअर सेल्फ इन द कॅटेगरी ऑफ परफेक्ट पीपल. परिपूर्ण लोकांच्या कॅटेगरीमध्ये ते स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या, आमच्यातला कुणीही परिपूर्ण नाही ख्रिस्ताशिवाय. आणि म्हणून आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा ढोंगीपणानं प्रार्थना करू नये. आहे तसे देवाला आम्ही स्वतःला सादर केले पाहिजे. जसं जकातदाराने देवाला सादर केलं स्वतःला की हा प्रभू, मी पापी आहे, माझी योग्यता नाही मी तुझ्याशी बोलावं, तुला काहीतरी मागावं, परंतु आज तुझ्यासमोर येतोय, एवढीच प्रार्थना करतोय, माझ्या अपराधांची क्षमा कर. जेव्हा आमच्या अपराधांची क्षमा होते, लक्षात ठेवा, ज्या गरजा आम्ही देवासमोर मांडलेल्या नाहीत आपोआप त्या पूर्ण केल्या जातात. कारण त्या गरजा पूर्ण होण्याच्या मध्ये जी आडभिंत आहे ती आम्ही ढासळून टाकलेली आहे पापक्षमेच्या द्वारे, पश्चातापाच्या द्वारे. आणि म्हणून ढोंगी प्रार्थना देवाला आवडत नाही. एवढेच नाही तर माणसांना ऐकावं म्हणून आम्ही प्रार्थना करू नये. अनेक वेळा आम्ही माणसांना आनंदित करण्याचा प्रयत्न करतो देवाला आनंदित करण्यापेक्षा. नाही, परमेश्वर म्हणतो, जो आज आनंदी आहे उद्या तुमच्यावर क्रोधित होईल, अशा व्यक्तीसमोर प्रार्थना करण्यापेक्षा जो सदैव तुमच्यावर दया करतो त्या देवाला तुम्ही आपली प्रार्थना सादर करा. आम्ही कशीही असलो तर देव आमच्यावर आपली दया किंचितही ढळू देत नाही. त्या देवावर आम्ही आपली प्रार्थना व्यक्त केली पाहिजे. आणि सर्वात शेवटची म्हणजे आमची प्रार्थना ही देवासाठी व्यर्थ बडबड ठरू नये. व्यर्थ बडबड म्हणजे काय हो? अहो, ज्या गोष्टी देवाला ठाऊक आहेत त्या परत परत सांगण्याची काय गरज आहे? परमेश्वर म्हणतो, तुमच्या जीवनात उगवणारा प्रत्येक दिवस तो उगवण्यापूर्वी मला माहीत आहे. आय नो ऑल युअर नीड्स. मला तुमच्या गरजा माहीत आहेत. ज्यानं चोच दिली तो दाना देणार नाही का? ज्यानं शरीर दिलं त्यानं तो वस्त्र देणार नाही का? ज्यानं तुम्हाला अस्तित्व दिलं तो तुमच्या डोक्यावर छत देणार नाही का? परमेश्वर आमची एकही गरज आम्ही जन्मण्यापूर्वी त्याने त्याची सगळी सुविधा करून ठेवलेली आहे. लक्षात ठेवा. मग आम्ही मागावं, मग काय मागावं? त्याची सात्विकता, त्याची धार्मिकता,
त्याचं जिवंत वचन. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस लोक मला प्रार्थना करायला सांगतात, विशेष करून जेवणासाठी, त्या प्रार्थनेत मी हे म्हणायला कधी विसरत नाही की दैहिक अन्नाद्वारे तू आमची काळजी घेतोस. हे परमेश्वरा, या ख्रिस्ती जीवनाला जिवंत ठेवणारं तुझं जिवंत वचन आम्हाला सदोदित दे. कारण ते माझं ख्रिस्ती, ते खरं जीवन आहे, ते माझं खरं अन्न आहे, ते माझा खरा आहार आहे. प्रियानो, ज्या गोष्टी देवाला ठाऊक आहेत त्याला परत सांगण्याची गरज नाही. ज्या गोष्टी देव आमच्याकडून अपेक्षितो की आम्ही मागाव्यात, त्याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि म्हणूनच तो म्हणतो की तुझे राज्य येवो. प्रार्थना कशी असावी? आणि जसे स्वर्गात, कोणाच्या? म्हणतो तर तुझ्या इच्छेप्रमाणे, जगतो मात्र मी माझ्याच इच्छेप्रमाणे. माझे 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 सारे माझे माझे, केव्हा देवा तुझे कोणा ठावे. म्हणायचं अर्पितो प्रभूला सर्वच काही. पण खरंच अर्पण करतो का? अजिबात नाही. 24 तासातले किती तास देवाला देतो आपण? खरं सांगायचं, मी सांगितलंय माझ्या खेरीज इथं परमेश्वर सुद्धा उपस्थित आहे, लक्षात घ्या. तो ऐकत आहे. किती देतो? दशमांश हा ख्रिस्ती माणसाला लागू आहे का नाही? परमेश्वरानं तो लागू करून दिला का नाही? दिवसात किती तास असतात? 24 तासाचा दशमांश 2.5 तास. 2.5 तास देतो का रोज? 2.5 तास काय, 3.5 तासाचा पिक्चर बघू रोज, पण 2.5 तास देवाला देणार नाही. 2.5 तासाचा दशमांश किती? 25 मिनिटं. देता का 25 मिनिटं देवाला? रोज नाही. आणि त्या 25 मिनिटाचा मात्र दशमांश देतो दिवसातून 2.5 मिनिटं. आणि तो 2.5 मिनिटात 3 प्रार्थनेत विभागलेला असतो. सकाळची नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. कशी हो प्रार्थना ऐकणार देव? कसा तो संतुष्ट होणार? प्रियानो, प्रार्थना हा ख्रिस्ती माणसाचा श्वास आहे. आणि तो आम्ही योग्य तऱ्हेने घेतला तर दीर्घायुष्य होऊ, आणि नाही घेतला तर शरीरात जिवंत राहू, पण आत्म्यात मात्र ख्रिस्तासाठी मेलेले असू. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ दयाळू परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आज या तुझ्या मंडळीची तू भेट घेतलेली आहेस. केवळ प्रभू आम्ही आमच्या कानांना आनंद देणारे शब्द ऐकावे म्हणून या ठिकाणी आलो नाही, तर तुझी जिवंत वाणी जी आमच्यासाठी सतर्कतेचा आणि सावधगिरीचा इशारा असेल, जे आमच्या जीवनासाठी योग्य मार्गदर्शन असेल, ते ऐकण्यासाठी आलो. आणि आमचा विश्वास आहे प्रभू की ती वाणी आम्हाला आज प्राप्त झालेली आहे. जे ऐकतात आणि त्याप्रमाणे अनुकरण करतात ते धन्य होय, परंतु जे ऐकून सोडून देतात ते प्रभूच्या कृपेला विनमुख होतात. आणि म्हणून प्रभुदेवा, आम्ही विनंती करतो की हे वचन ज्यांनी ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांनी आपल्या जीवनात त्याचं लागूकरण करावं म्हणून सहाय्य कर. प्रभू, हे वचन सांगत असताना एखादा असा शब्द, एखादी भावना जी माझ्याकडून चुकीची बोलली व्यक्त केली गेली असेल त्याची क्षमा मागतो. दया कर प्रभू, आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांची आध्यात्मिक उन्नती कर, अशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावानं मागतो म्हणून तो ऐक. आमेन.